ई रिक्षावर नैसर्गिक आपत्ती, सुकलेलं झाड चालत्या ई रिक्षावर पडलं आणि चालकासह प्रवाशीही झाला जखमी। पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या पायलट प्रोजेक्टमधील ई रिक्षा क्रमांक 10 वर नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे। आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी मार्गावरील काळोखी येथील उताराच्या मार्गावर भला मोठा वृक्ष पडून अपघात झाल्याची घटना घडली असून यात चालकासह 3 प्रवाशीही जखमी झाले आहेत। दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरून माथेरानच्या दिशेने येणाऱ्या ई रिक्षावर जांभूळ या जातीचा मोठा सुकलेला वृक्ष मुळासकट ई रिक्षावर पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असून या ई रिक्षामध्ये प्रवास करत असलेले 3 प्रवासी तसेच चालक प्रशांत गायकवाड हे जखमी झाले असून मागून येत असलेल्या रिक्षामधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महामुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बचाव कार्य करत सर्व प्रवाशांना अपघातग्रस्त ई रिक्षातून बाहेर काढलं व ते प्रवास करत असलेल्या रिक्षातून माथेरान नगर परिषदेच्या बीजे हॉस्पिटल येथे पाठवलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार 3 प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं आहे। ई रिक्षावर झाड कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे। नैसर्गिक आपत्ती असून सुद्धा वन विभाग व नगरपालिका दुपारी 3 वाजेपर्यंत पंचनामा केला नसल्यामुळे चालकांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी प्रकट केली आहे। या ठिकाणी झाड कोसळलं त्या ठिकाणी अर्धा रस्ता जांभा दगडाचा आणि अर्धा रस्ता क्ले प्लेव्हर ब्लॉकचा असल्याचे चालकाच्या या चढावावरून गाडी काढताना आली नाही। जांभा दगडाचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे खड्डे पडले असून गाडी पळवणं म्हणजेच अपघाताला आमंत्रण देण्यासारखं आहे असं ई रिक्षा चालकाचं म्हणणं आहे। TV7 मराठीसाठी गणेश पवार, कर्जत, रायगड। मी प्रशांत गौतम गायकवाड, रिक्षा चालक, रिक्षा क्रमांक 10। आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून माथेरानकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं। त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे 3 प्रवासी आहे त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे। जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडल्यामुळे आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेले आहे, माझ्या बॅकला मार लागलेला आहे, शोल्डरला मार लागलेले आहे आणि माझ्यासोबत जे 2 प्रवासी होते त्यातील एक महिला होती, महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती, त्या पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली, त्या कारणास्तव त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे। सागर जोशी आज सकाळी 6:30च्या सुमारास नेरळवरून माथेरान प्रवास करत असताना ई रिक्षाने माथेरान येत असताना माझ्या समोरच चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेरानच्या दिशेला गेली। त्यामध्ये 3 जण होते आणि आम्ही पुढे थोडंसं गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं तर चालक प्रशांत गायकवाड हा या बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलं बघितलं तर रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती। त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं। त्यांनी आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा, तर आम्ही गेलो तर आतमध्ये एक मनोज दादा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितल्यावर तिथे पंचीबाई आणि अजून एक महिला रिक्षामध्ये होत्या। रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती। आम्ही रिक्षाचा हुड उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले। त्या दोघी गंभीर जखमी होत्या। त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले। आम्ही त्यांना मदत कार्य करून हलवले। अतिशय दुर्दैवी घटना होती। आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता, परंतु ही रिक्षाचा सगळ्यात कठीण वळण आहे, तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला।